केलं जाईल. साफसूत्र टेलिकास्ट आपण पाहतोय प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. प्रोप्रायटर रवी गुळवी आणि प्रथमेश पाटील यांच्या माध्यमातून अतिशय मेहनत घेतली जाते. अवघ्या काही वर्षात त्यांनी आपल्या या लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून अनेक घराघरामध्ये स्थान निर्माण केले आहे, जागा निर्माण केलेली आहे. अनेक स्पर्धा ते प्रत्येक आठवड्यात अटेंड करत असतात. इथे मात्र अतिशय सुरेख फटका कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू जातोय. 2 क्षेत्ररक्षक मागे नाही पोहोचू शकत आणि पहिल्या चेंडूवर येतोय पहिला चौकार. काय सुरुवात आहे दणक्यात. अयोध्येपर्यंत आपला आवाज जाणार आहे. इथे मात्र फटकेबाजीचा आवाज आपल्याला पाहायला मिळतोय नितीन यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा कडारा ड्राइव्ह. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा एका टप्प्याने जाईल सीमा पार चौकार. वीर आपण बघतोय नितीन जणू काय वीरेंद्र सेहवाग त्याच्या अंगामध्ये संचारलेला आहे. वीरेंद्र सेहवागला एका पत्रकाराने विचारले की प्रत्येक सामन्यामध्ये तुम्ही निडर होऊन फलंदाजी करता, याचं कारण काय. तर वीरेंद्र सेहवागने सांगितलं की मी माझं नॅचरल गेम खेळतो. सामना कसा आहे कुठल्या स्थिती आहे हे पाहत नाही. जसं माझा नॅचरल खेळ आहे नैसर्गिक खेळ खेळण्याचा प्रयत्न करतो आणि धावा बरोबर ओघाने त्याच्या बॅटमधून निघायच्या आणि तशाच रीतीने नितीन त्याचा नॅचरल गेम खेळतोय. पहिली फलंदाजी असो की दुसऱ्या इनिंगची फलंदाजी असो, एखादा खेळाडू त्याची नॅचरल गेम खेळत असतो. इथे बघा पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राइव्ह आणि हा जातोय. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक चौकारांच्या स्वरूपात. काय फलंदाजी म्हणावी लागेल. या सन्माननीय श्री गोकुलजी नाईक आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. या आपल्या परिसरातील नक्कीच सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ते जिल्हा परिषद सदस्य आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अनेक जबाबदाऱ्या ते पार पाडत असतात, जबाबदारीने ते समाजकार्य करत असतात. इथे मात्र पुन्हा एकदा चौकार, लगातार 3 चौकार, त्यानंतर निर्धाव चेंडू आणि त्यानंतर चौकार. एकंदरीत या षटकात 5 चेंडूत 4 चौकार आलेले आहेत. गणेश पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका. आता मात्र चेंडू जाईल सीमारेषे बाहेर षटकारासाठी. खूप सारं प्रेम आहे. अनेक क्षेत्रात अनेक सामाजिक कार्यामध्ये ते सहभागी होत असतात आणि सरळ हाताने मदतसुद्धा करत असतात. सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक प्रत्येक क्षेत्रामध्ये नक्कीच ते सहभागी होऊन आपल्या समाजकार्याचा ठसा उमटवत असतात.
प्रत्येकाच्या मनामनामध्ये एक जागा निर्माण करणारे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय गोकुळजी नाईक साहेबांचं इथं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपल्या गावची स्पर्धा आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी या स्पर्धेत या सत्रात सकाळच्या सत्रात उपस्थिती दाखवली. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. पद्मशाली रायडर्स सुभाषनगर कारिवली संघाच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अनिलजी पाटील आपणही इथे प्रेक्षकांमध्ये आहात. अनिलजी पाटील आपणास विनंती असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. अनिलजी या, आपली जागा मान्यवर कक्षामध्ये आहे. आपणास विनंती असेल पद्मशाली रायडर्स संघाच्या वतीने की आपण या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. गोलंदाज मोठा फटका येते मात्र क्षेत्ररक्षकाच्या दूर, चेंडू सीमा पार जाईल षटकारासाठी. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. एका बाजूला गणेश, दुसऱ्या बाजूला विक्की, सॉरी नितीन आणि राजू. तर विक्की याच्या गोलंदाजीवर हल्ला केला जातोय. पहिल्यांदा गणेशाच्या गोलंदाजीवर हल्ला केला होता, त्यानंतर विक्कीला सुद्धा इथे कुठेच माफ केले जात नाही. आता मात्र फुलटास चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक पोहोचते, उत्कृष्ट झेल, काय झेल आहे. या सन्माननीय अनिलजी पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. लक्की यांनी सिग्नल दिले की माझ्याकडे चेंडू जर तुम्ही टोळवला तर नक्कीच तुम्हाला धोका असेल, आणि त्याने उत्कृष्ट झेल पकडला. पहिला हादरा राजूच्या रूपाने. इथे मात्र आडव्या बॅटने खेळू लागला क्षेत्ररक्षक ते आहे, मात्र दोन क्षेत्ररक्षकांच्या चांगले क्षेत्ररक्षण तिथे झाले. धावचीचा अपील केला जातोय. नाही आहे, संजय नाईक सांगतायत की फलंदाज सुरक्षित. एकंदरीत धावा झालेल्या आहेत त्या 30. दुसरं षटक चालू आहे मित्रांनो. नाणेफेक जिंकल्यानंतर ओमकार पद्मानगर या संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि त्यांचे जो कर्णधाराने निर्णय घेतला होता तो अगदी योग्य ठरलेला आहे. कर्णधाराने ओपिनियन देताना सांगितलं की आमची फलंदाजी आमच्या संघाची मजबूत बाजू आहे, आणि नक्कीच नितीनसारखा जेव्हा सलामीवीर असतो तेव्हा त्या कर्णधाराला त्यांच्या फलंदाजीवर विश्वास ठेवणं नक्कीच सार्थ ठरतंय. आणि फलंदाजांवर विश्वास ठेवला, नितीनवर विश्वास ठेवला, राजूवर विश्वास ठेवला, आणि आतापर्यंत तो विश्वास अगदी सार्थ ठरलेला आहे. वनडाऊनच्या पोझिशनवर प्रमोद आलेला आहे. दुहेरी धावाने खाते उघड केलेले. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. इथे बघा मित्रांनो, तुम्ही जसा चेंडू आहे तशी फलंदाजी करणं गरजेचं आहे. इथे उजव्या अष्टीच्या बाहेरील चेंडू आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध जायला प्रयत्न केला आणि अपयशी ठरलेला आहे. बघा आता स्विच इट खेळण्याचा प्रयत्न. मित्रांनो, सचिन तेंडुलकरला क्रिकेटचं देव का म्हटले जाते की सचिन तेंडुलकरकडे एकाच चेंडूवर 3 ते 4 वेगवेगळे फटके खेळण्याची क्षमता होती, आणि आधीच विचार करत नव्हते ते की इथे मारायचं आपल्याला. जसा चेंडू येईल तशी फटकेबाजी करणे गरजेचं आहे. इथे फलंदाज आधीच विचार करताना दिसतोय की आपल्याला रिव्हर्स खेळायचं आहे की आपल्याला ऑन साईडला खेळायचं आहे. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जातोय सीमारेषेजवळ, चांगले क्षेत्ररक्षण होत नाही तिथे. 2 धावा पडून काढलेल्या आहेत. दुसऱ्या षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 16च्या सरासरीने 32.
तर मान्यवर कक्षामध्ये विराजमान सन्माननीय गोकुलजी कचेर नाईक साहेबांचं स्वागत आहे. त्यानंतर आताच विराजमान झालेले अनिलजी पाटील, सकाळच्या सत्रामध्ये ते हजेरी लावलेले दुषा दशरथजी, जोगा गंगाधरजी, गंगाधर वेमुलजी, त्यानंतर अनिलजी वसम आणि तम्मा निलेश या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अतिथींच्या स्वरूपात या सर्वांनी आम्हाला या सकाळच्या सत्रामध्ये भेट दिली, आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवली. पद्मशाली रायडर्स संघाच्या वतीने आपलं मनापासून आभार. पहिला सामना एकतर्फी झाला. ओमकार पद्मानगर या संघाने टायगर 11 संघाला फक्त 9 चेंडूमध्ये पराभूत केलं. आव्हान होतं 29 धावांचं आणि 9 चेंडूमध्ये ते आव्हान पार केलं. आणि इथे 2 मातब्बर संघ लढत आहेत, ओमकार पद्मानगर आणि गुंडा 11. स्ट्राईकसाठी ज्यांना मी वीरेंद्र सेवाग प्रमाणे म्हटलेलं आहे, नितीन लगातार 3 चौकार हॅट्रिक साधली होती. तोच नितीन बघा चेंडूचा सन्मानही करायचं शिकवतोय. नितीनच्या बॅटमधून आपल्याला सर्व काय पाहायला मिळते. चेंडूचा सन्मान. हा चेंडू अतिशय चांगला चेंडू होता, यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, फुल लेंथचा चेंडू, उजव्या स्टेच्या बाहेर. या चेंडूवर फटकेबाजी करणं खूप कठीण असतं आणि नितीन याला ठाऊक होतं आणि त्याने मात्र त्या चेंडूला हलक्या त्याने ड्राईव्ह केलं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि एकंदरीत 2 धावा. चालू सामना पाहुण्यांच्या माहितीसाठी ओमकार पद्मानगर आणि गुंड्या 11. ओमकार पद्मानगर या संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला विचारलं, तुम्ही नाणेफेक जिंकल्यानंतर काय स्वीकारलं असं? त्यांनी सांगितलं की आम्हाला ही फलंदाजी करायची होती. म्हणजे दोन्ही संघाला पहिल्यांदा फलंदाजी करायची होती. पंच तिथे पाण्याची व्यवस्था लागेल का स्टंपसाठी? पाणी घेऊन जा. पंच संजय नाईक आणि चंदन पाटील कारिवली गावचेच स्थानिक रहिवासी आहेत. 40+ खेळाडू संजय नाईक संजय पाटील आणि चंदन नाईक. इथे आता किरण याला मात्र चांगली गोलंदाजी करायला लागेल, कारण 16ची सरासरी होती पहिल्या 2 षटकात. ती सरासरी कुठेतरी तुम्हाला थांबवून ठेवावी लागेल. मात्र पंच वळत आहेत आमच्याकडे. दाद दिली होती प्रेक्षकांनी या चेंडूला, मात्र पंच सांगतात की नाही, तुमच्या दृष्टीने जरी हा चेंडू योग्य असेल तरी मात्र माझ्या दृष्टीने हा चेंडू अवांतर आहे, उजव्याच्या खूपच बाहेर आहे. किरण आता मात्र योग्य टप्पा, योग्य दिशा, योग्य वेळ, वेगावर नियंत्रण, सर्व बाबतीत नियंत्रण पाहायला मिळाले किरण याच्याकडून. स्ट्राईकसाठी सज्ज आहे प्रमोद. 1 डाऊनच्या पोझिशनवर आलेला प्रमोद. किरण फुलटास चेंडू, इथे बघूया क्षेत्ररक्षक आहे, प्रेक्षक बनेल क्षेत्ररक्षक आणि चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. तिथे कमी पडलेली आहे रवियाची. प्रयत्न तर 100% केले होते. इथे मात्र फुटता चेंडूला भिडकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे, सीमारेषेलगत अगदी सुरक्षित झेल.
नितीन अजूनही खेळपट्टीवर आहे. नाश्टाकर एंडला नवीन फलंदाज जातोय राजू. एक राजू बाद झाल्यानंतर दुसरा राजू सिनियर राजू मैदानामध्ये जातोय. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाकडून या आधीच्या चेंडूवर. इथे रवीकडून मात्र रवीच्या आवाक्याच्या बाहेर तो चेंडू गेला. यानंतर BCC आणि युवा स्पोर्ट आपण तयार आहे नाणेफेकीसाठी. सिंगरवार मोटर्स टॉस बॉक्सच्या इथे आपण हजर राहायचं आहे. लगातार 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद. 0 डक या धावसंख्येवर बाद होऊन परतला. आल्या पावली माघारी गेलेला फलंदाज राजू. इथे मात्र सलामीसाठी येऊन अजूनही खेळपट्टीवर ठाण मांडून आहे नितीन. नक्कीच वीरेंद्र सेहवागच्या अंदाजाने त्यांनी फटकेबाजी केलेली आहे. तिरुमला नाश्टाकर एंडला असेल. नितीन व्यंकटेश येतोय. उजव्याच्या बाहेर चेंडू पंच चंदन नाईक आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत की अवांतर धाव आहे वाईटच्या स्वरूपात. व्यंकटेश पहिल्या चेंडूवर अवांतर धाव भाल करतोय. 43 धावा झालेल्या आहेत. 43. वेगवान चेंडू लसित मलिंगाचे थोडीशी आठवण करून देणारा हा चेंडू. बघा त्याची गोलंदाजीची ॲक्शन आपण बघितले पूर्णपणे शोल्डरचा वापर करतोय. राऊंड विकेटचा मारा आणि पूर्ण ताकद त्या चेंडूवर झोकून देतोय त्याच्या प्रत्येक चेंडू मागे. बघू शकताय तुम्ही अतिशय वेग तेज तर्रार. हो हो काय गोलंदाजी आहे. नितीन सारख्या फलंदाजाला त्यांनी मात्र प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे. हा गोलंदाज कुठे होता इतका वेळ. शेवटचा स्लॉग ओव्हरमध्ये त्याच्याकडे जबाबदारी दिली आणि योग्य रीतीने पार पाडतोय 12 नंबरची जर्सी परिधान केलेला व्यंकटेश. पथिराणा श्रीलंकेचा पथिराणा असो की मलिंगा असो त्यांच्या शैलीने थोडीफार मिलती जुलती शैली या गोलंदाजाची. सलामीला आलेला नितीन एकंदरीत चौकार खेचलेले 4 लगातार 3 चौकार त्यांनी फेस केले होते. पहिल्याच 3 चेंडूंवर सुरुवात दणक्यात केली होती. त्यानंतर मात्र त्याची बॅट थोडीशी शांत झालेली आहे. एक षटकार पेश केला आणि धावसंख्या 25 वर नाबाद अजूनपर्यंत खेळतोय. वैयक्तिक 25 धावा करून खेळतोय. आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट धावसंख्या म्हणावी लागेल या स्पर्धेतील. वैयक्तिक सामना चालू आहे. दुसराच मात्र प्रत्येक फलंदाजाला संधी असेल. हो हो आता मात्र हेलिकॉप्टर उडवलाय. पुन्हा एकदा रवी आहे तिथे मात्र प्रयत्न नाही यशस्वी नाही. षटकार. या षटकाराने धावसंख्या पोहोचली ती 49 वर. 4 षटकांचा सामना आहे. आता मात्र व्यंकटेश याला या चेंडूवर काहीतरी बदल करावा लागेल. हो हो आता मात्र पडल्यानंतर चेंडू खाली राहिलेला आहे. बघा थोडीही चेंडूने उंची घेतली नाही. क्षणचित्रामध्ये आपण बघितले तर आपल्याला स्पष्टपणे दिसेल की पडल्यानंतर चेंडू अगदी खाली राहिला. बघू शकताय तुम्ही खूप खाली राहिला आणि फलंदाजाचा अंदाज चुकलेला आहे तिथे.
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. दुसरी धाव अगदी सहज पूर्ण झालेली आहे. इथे तिसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल का? नाही. अजून शेवटचा जो चेंडू आहे त्याच्यावर नितीन याला मात्र स्वतःकारी स्ट्राईक ठेवायची आहे. कदाचित या चेंडूवर त्यांना मोठा फटका खेचायचा असेल आणि धावसंख्येला अजून जास्त मोठा आकार द्यायचा असेल. आता मात्र अतिशय वेगवान झाडू शॉट, इथे चेंडू जातोय सीमारेषे बाहेर चौकार. यष्टांना तिथे व्यवस्थित तिथे राहत नाही. बीसीसी आणि युवा स्पोर्ट. तत्पूर्वी आपण सन्मानाकडे बोलूया. तर आताची ते विराजमान झालेले सन्माननीय अतिथी आपल्या सर्वांचे लाडके कारिवली गावचे स्थानिक रहिवासी, अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात त्यांनी आपल्या नावाचा ठसा उमटवलेला आहे. सर्वांच्या मनामध्ये घर केलेलं आहे असे मनमिलाऊ स्वभावाचे सन्माननीय गोकुलजी नाईक साहेब इथे उपस्थित आहेत. जिल्हा परिषद सदस्य यांचा उचित सन्मान करायचा आहे. मी दशरथजी आपणास विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते साहेबांचा उचित सन्मान करायचा आहे. मायेची प्रेमाची शाल त्यांना परिधान करायचे. सर्वांनी टाळ्या वाजवा. पुष्पगुच्छ, सुगंधित वातावरण निर्माण करणारं पुष्पगुच्छ, मन प्रफुल्लित करणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख म्हणून खूप खूप धन्यवाद साहेब. वतीने आपलं ही उचित सन्मान केला जाते. दशरथजी यांच्या शुभ हस्ते माजी ग्रामपंचायत सदस्य यांचा उचित सन्मान केला जातोय. अनिलजी पाटील उचित सन्मान केला जाईल. ईश्वरजी आपणास नाही, दशरथजी आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते उचित सन्मान करायचा आहे. सन्मान केला जातोय किरणजी नाईक कारिवली गावचे सुपुत्र आणि सदस्यांवर त्यांचे प्रेम आहे, मैत्री आहे असे नाईक यांचा सन्मान केला जातोय.
घ्या. हॅलो. तर सिंगरवार मोटर्स टॉस बॉक्समध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अतिथींचं अनिलजी पाटील, गोकुलजी नाईक, त्यानंतर दोन्ही संघाचे कर्णधार साहेबांकडे मी कॉईन सुपूर्द करतोय. बघा, मोठ्या मनाचा माणूस असा असतात, आपल्यापेक्षा लहान व्यक्तिमत्वांना सुद्धा ते संदेश देत असतात, मान देत असतात, याला म्हणतात मोठ्या मनाचा माणूस. तर इथे अनिलजीकडे आम्ही कॉईन सुपूर्द करतोय. कोण म्हणेन दोघांपैकी? बीसीसी संघ नाणेफेक जिंकतोय. पाहुण्यांना विनंती असे की आपण आसनस्थ व्हा. चला, तुम्ही आसनस्थ व्हायचं आहे. पाहुण्यांना विनंती आहे, दोन्ही संघांना बेस्ट ऑफ द्या. बीसीसी स्पोर्ट आपण नाणेफेक जिंकले. थोडक्यात आपला फक्त निर्णय सांगायचा आहे. बॅटिंग घेणार आहे. बॅटिंग घेण्याचा निर्णय दोन सामन्यामध्ये आपण बघतोय. हे निर्णय घेण्यामागचं कारण कारण काय नाही, आमची गेल्या टायमाला आम्ही जे टुर्नामेंट भरलेले पहिल्या राऊंड हरलेले त्याचा बॅटिंगची थोडी कमी पडलेले. आता आम्ही बॅटिंग घेऊन जरा चांगला आम्ही परफॉर्मन्स करू जरा. ठीक आहे, नक्कीच तुमचे फलंदाज यशस्वी हो. त्यानंतर आपण नाणेफेक हरली आहे, मात्र जिंकले असते काय निर्णय असता? आम्ही प्रथम फिल्डिंग केली असते. तुम्ही क्षेत्ररक्षण म्हणजे तुमच्या मनासारखं झालेलं आहे. थोडक्यात सांगायचे की स्पर्धा कशी वाटते? आतापर्यंत तुम्ही दोन सामने पाहिले असतील, कशी वाटते स्पर्धा? खूप छान ऑर्गनाईज केलं आहे ईश्वरनी, त्याच्या टीमने खूप चांगलं केलं आहे. आणि असंच काही टुर्नामेंट होत राहावं आमचीच अपेक्षा आहे. आणि असंच धन्यवाद करतो आम्ही का आम्हाला चान्स दिला इथं खेळायचं. पुढेही आम्ही असं खेळण्याचा प्रयत्न चांगला करू. नक्कीच तुम्हाला बेस्ट ऑफ लक असेल दोन्ही संघाला. बीसीसी स्पोर्ट संघ नाणेफेक जिंकतोय आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतोय. तर बघूया आपण कशा रीतीने त्यांची फलंदाजी होणार आहे. तत्पूर्वी आपण या सामन्याकडे वळूया, जाऊया समालोचन कक्षाकडे. पहिला चेंडू आणि कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू सीमा पार. एस लाईव्ह मध्ये सुद्धा आपण हा सामना पाहू शकता. इथे बघूया आपण पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर रेस करण्याचा प्रयत्न. सीधी उंगली से घी निकलता है फिर भी उंगली टेढ़ी करने का प्रयास. अगदी सहज पहिल्या चेंडूवर चौका मारला होता कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून. मात्र दुसऱ्या चेंडूवर प्रयत्न करायचा काही आवश्यकता तशी नव्हती. मात्र स्विचित खेळण्याचा प्रयत्न केला आणि निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवर नितीन यांनी चौकार वसूल केला होता, त्याचीच परतफेर केली होती गणेश याने. थोडीच तोड उत्तर दिलं होतं. मात्र दुसऱ्या चेंडूवर एक आगळा वेगळा प्रयोग करायला गेले आणि फसले फलंदाज. क्षेत्ररक्षण बघू शकताय तुम्ही, सजलंय कसं पॉवर प्लेच्या या षटकात. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज चिनू. आता चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहेत ते स्क्वेअर लेगला, झेल होईल, फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, सातत्य राखणं गरजेचं होतं. धावा धावपळकावर झालेल्या आहेत. 55 आणि 56 धावांचं आव्हान आहे. त्याचा पाठलाग करताना सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर मात्र गणेशला स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं नाही. बीसीसी आणि युवा स्पोर्ट आपल्यामध्ये आता नाणेफेक झालेले. आपण आपली ऑफिशियल नोंद करायची, संपर्क साधायचे आपल्या आयोजकांशी. दोन्ही संघाचे कर्णधार आपण संपर्क साधा आयोजकांशी. अवांतर एक धाव.
चिन्ह गोलंदाजी मार्गावर. विकास आणि किरण यांना मात्र आता लक्ष्यापर्यंत पोहोचावं लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल. स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आहे, अतिशय सुरेख फटका, क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही आणि चेंडू सीमा पार जाईल वेगाने. नक्की हवा बघूया आता. आपल्या डीजे ऑपरेटरने आपल्याला आठवण करून दिलेलं आहे की हवा कोणाची असेल, गुंड्या 11 संघाची की ओमकार पद्मानगर संघाची. हवा करावी लागेल तरच तुम्हाला इथे नवा सामना खेळायला मिळेल. जर तुम्ही हवा कराल तर नवा सामना खेळायला मिळेल, अन्यथा तुम्हाला घरचा रस्ता पकडावा लागेल. तिरुमळ येते गोलंदाजी मार्गावर. स्ट्राईक साठी सज्ज किरण. फुलटा चेंडू, क्षेत्ररक्षक आहे मात्र बघा प्रमोद झेल पकडतोय. फलंदाज जातोय साही. जयेश पाटील आणि भावेश पवार यांचे ते फॅन आहेत आणि म्हणून त्यांना प्रेमाने लाडाने जयेश पवार असं उपाधी दिली जाते. असं साई, याआधी साई नावाने दबदबा निर्माण केला होता, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता. इथे साई नावाचा काय दबदबा राहतोय बघूया. हाताला मात्र धूळ तर लावलेले, एक इरादा दिसतोय त्यांचा फटकेबाजीचा. तिरुमल साईसाठी या स्कूप, इथे स्कूप आहे. ए बी डिव्हिलियर्सच्या अंदाजाने स्कूप मारण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या चेंडूवर बघा तुम्ही बघितलं, दिल स्कूप ही त्याला म्हणतात. ए बी डिव्हिलियर्स, सूर्यकुमार यादव असे फलंदाज या फटक्यासाठी माहीर आहेत. इथे बघा एक उलटा एक सीधा, एक सीधा एक उलटा. ड्रेसिंग रूम मधून वाटते विचार करून गेलाय की आज सूर्यकुमार यादवची आपण पारी खेळूया. पुन्हा एकदा तिरुमल. तीन लगातार चेंडू निर्धाव आणि आपल्या बघा खेळाडूंकडून पाठीराख्यांकडून त्यांना नाराजी व्यक्त केली जाते त्यांच्यावर. खराब फलंदाजी. 14ची सरासरी हवी होती, 14ची सरी निघाली होती पहिल्या षटकात. इथे मात्र ऑफ साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटवर चेंडू मधोमध येत नाही. एकच धाव.
तिरुमल 14ची सरासरी पहिल्या षटकात आली होती, राखली होती. त्यानंतर मात्र साईकडून खराब फलंदाजी. इथे मात्र खराब चेंडू, योग्य समाचार केला. फाईन लेग सीमारेकडे चेंडू जाईल वेगाने, नॉन स्टॉप सीमा रेषे बाहेर, चौकार. सदतीस धावांची आवश्यकता आहे. आता मात्र सरासरी वाढलेली आहे. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 18च्या पुढे धावा कराव्या लागतील. 18.50 ची सरासरी आता राखावी लागेल, कारण 2 षटक, 12 चेंडू आणि 37 धावांची गरज. गोलंदाज राजू. एक धावेने काही इथे फरक पडणार नाही गोलंदाजाला, क्षेत्ररक्षकांना, कारण इथे 37 धावांची आवश्यकता. 12 चेंडू, त्याच्यामध्ये आता मात्र 1 चेंडू वजा झालेला आहे. 11 चेंडू 36 धावांची आवश्यकता. 6 वेळा चेंडू सीमा पार पाठवावा लागेल षटकाराच्या स्वरूपात. किरण, विकास आडव्या बॅटने खेळण्याचा शपल क्रॉस झाला होता. फलंदाज पूर्णपणे प्रयत्न आता अपयशी ठरत आहेत. प्रयत्न करायचे आहेत, जिद्द सोडायची नाही. हे शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. जीवन असो की खेळ, शेवटच्या क्षणापर्यंत आपण जर संघर्ष करत राहिलो तर नक्कीच यश आपल्या पदरात पडत असते. डाव्याशीच्या बाहेरील चेंडू, स्वतःला सिद्ध करावं लागेल, फिनिशर बनावं लागेल फलंदाज विकास याला. 56 धावा पार करायचे आहेत, पोचायचे आहे तिथपर्यंत. मात्र त्याच्यासाठी तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला फक्त दिशा दिलेली आहे. क्षेत्ररक्षक आहेत ते चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. इथे मात्र दुर्भाग्यवश फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. तसेच त्यांच्यासोबत संदीपजी पाटील, एक उत्कृष्ट क्रिकेटपटू. आपलेही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या
विद्यमान सरपंच श्री संजयजी नाईक, ग्रामपंचायत कारिवली, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पद्मशाली रायडर्स संघाच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या सरपंच साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. संदीपजी नाईक, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शेवटचे षटक धावा झालेले आहेत 20. मल्लेशमजे या, आपलं ही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात. पद्मशाली रायडर्स संघाच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तिन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आताच कारिवली गावचे विद्यमान सरपंच श्री संजयजी नाईक साहेबांचं इथे आगमन झालं. त्यानंतर उत्कृष्ट क्रिकेटपटू संदीपजी नाईक यांचंसुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. संदीपजी पाटील, आपलं स्वागत आहे. इथे छोटे चन्नीचा खेळाडू बघूया. शेवटचे षटक कर्णधाराने त्यांच्याकडे सुपूर्द केलेले आहे. मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते एका छोट्या वयाच्या खेळाडूकडून. या स्पर्धेतील सर्वात लहान वयातील गोलंदाज हा, आणि तो लेथर क्रिकेट सुद्धा खेळतोय. चांगली गोलंदाजी वेदांतकडून पाहायला मिळते. शेवटचे षटक त्याच्याकडे सुपूर्द केलेलं आहे. हो, काय गोलंदाजी आहे पहा. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते वेदांकडून. जरी अनुभवाने हा खेळाडू छोटा असेल तरी मात्र कामगिरीने त्याच्यामध्ये गुणवत्ता बघा किती भरलेली आहे. हो हो हो, काय चेंडू आहे. पडल्यानंतर चेंडू थोडासा आउट स्विंग होतोय. थोडासा चेंडू कट झालेला आहे. फलंदाजाला मात्र समजलेलं नाही. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू, लगातार 2 चेंडू निर्धाव. छोटासा वेदांत. आता 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून मात्र खूप उशिराने हा चौकार येतोय. चौकाराने फारसा फरक पडणार नाही. अर्थातच पहिल्या चेंडूपासून ज्यांनी आक्रमणावर भर दिला, लगातार 3 चौकार आणि शेवटपर्यंत किल्ला लढवला, नितीन. या नितीन बघा, त्यांच्या नावात सुद्धा
3 आहे